दिल्लीत काँग्रेसच्या आंदोलनावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टीका केली आहे। दिशाहीन आणि वैचारिक दिवाळखोर नेतृत्व लाभल्यामुळे काँग्रेस अँटी इंडिया झाली असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। रवींद्र चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय लिहिलंय पाहूया। दिशाहीन, निर्लज्ज आणि वैचारिक दिवाळखोर नेतृत्व हे नेतृत्व लाभल्यामुळेच काँग्रेस आता AI म्हणजेच अँटी इंडिया झाली आहे। अशा काँग्रेसचा धिक्कार असो असं रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय। AI इम्पॅक्ट समिटमधून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याच्या नव्या भारताच्या सामर्थ्याचे दर्शन घडतंय। मात्र दुसरीकडे काँग्रेसचे शहजादे वैचारिक दिवाळखोरी आणि नकारात्मकतेच्या गर्तेत खोलवर रुतत चाललेत। प्रगतीपथावर असलेल्या भारताच्या तुलनेत त्यांची वाटचाल सध्या रसातळाच्या दिशेने सुरू आहे। AI इम्पॅक्ट समिट बदनाम करण्याचा हा कट पूर्वनियोजितच होता असं रवींद्र चव्हाणांनी आपल्या ट्विटमधून म्हटलंय। काँग्रेस नेत्यांच्या मनात भारताचा द्वेष खोलवर भिनलाय।